एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। हमीरपूर जिल्ह्यातील कानपूर सागर राष्ट्रीय महामार्गावर दररोज असणाऱ्या वाहतूक कोंडीने एका निष्पाप जीवाचा बळी कसा घेतलेला आहे पहा। रविवारी दुपारी महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत मोटरसायकलवर सवार दाम्पत्य अडकले। ते 1 महिन्याच्या आजारी बाळाला घेऊन रुग्णालयात जात होते। खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर त्याने आईच्या मांडीवरच जीव सोडला। मुसानगर येथे राहणारे दाम्पत्य बाळाला घेऊन हमीरपूरला जात होते। बाळाच्या मृत्यूनंतर दाम्पत्य मृतदेह घेऊन ते यमुना नदी पुलावरून परत मानसूरला गेले। कानपूर सागर महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून तासनतास ट्रॅफिक जाम लागत आहे। यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। रविवारी मुसानगरमधील किसवा दुरोली गावातील निवासी अनिता आपला पती संदेश सोबत बाईकवरून आजारी आद्या हिला हमीरपूर येथे घेऊन रुग्णालयात चालली होती। मात्र ते ट्रॅफिक मध्ये अडकले। जाम इतका होता की बाईक सायकल ही पुढे जात नव्हती। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा तसेच दाम्पत्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। अनेक तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर बाळाची प्रकृती बिघडली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला। बाळाच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता।